नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी 80 वर्षीय वृद्धेची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे वृद्धेच्या अंगावरील 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरण्यासाठी तरुणांनी तिचा खून करून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून तो नदीमध्ये फेकून दिला. मात्र हे दागिने ज्या सराफाकडे विक्री केले त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे युवकाला अटक करण्यात उत्तर महाळुंगे पोलिसांना यश आले आहे. कैलास कुंडलिक मार्गज, वय वर्ष 36, राहणार खेड, जिल्हा पुणे, याला अटक करण्यात आली आहे. सिंधुबाई विठोबा मर्गज, वय वर्ष 80, असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. सिंधुबाई यांच्या अंगावरील 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी कैलास यांनी त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून नदीमध्ये फेकून दिला. दरम्यान शनिवारी 2 मे 2026 रोजी ही घटना घडली होती. तर 3 दिवसांनी सिंधुबाई बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. दुसरीकडे कैलास याने हे दागिने एका सराफाकडे विकले. त्याचे त्याला 25,000 रुपये मिळाले. हे दागिने विक्री करण्यासाठी त्याने एका मित्राला बरोबर नेले होते. पत्नीचे दागिने असल्याचे त्याने सांगितले होते. या दागिन्यात एक चंद्रकोर होती. तर दुसरीकडे सिंधुबाई बेपत्ता झाल्या तेव्हा त्यांच्याकडे ही चंद्रकोर असल्याचे पोलिसांनी अनेकांना कळवले होते. त्यातून एका सराफाने पोलिसांशी संपर्क करत कैलास याने ही चंद्रकोर विक्री केल्याचे कळवले आहे. तसेच कैलास याच्या मित्राने फिर्यादी समीर याची आजी बेपत्ता झाल्यावर तिच्याकडे असलेली चंद्रकोर विक्री झाल्याची माहिती समीर याला दिली. फिर्यादी समीर यांनी संबंधित सराफाकडे चौकशी केली असता कैलास आणि त्याच्या मित्राचे नाव समोर आले. त्यातून पोलिसांनी कैलास याला हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. कैलास याने सिंधुबाई यांचा मृतदेह नदीमध्ये फेकला होता. तो एका दगडाजवळ जाऊन अडकला होता. मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात असल्याने त्याचे विघटन पूर्ण झाले नव्हते. पोलिसांनी नदीत शोध घेतल्यावर 300 मीटर पुढे दगडाजवळ अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तर उत्तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील बहुराष्ट्रीय मर्सिडीज बेंज कंपनीत रविवारी 10 मे 2026 रोजी पहाटे पुन्हा एकदा बिबट्या आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुन्हा कंपनीत बिबट्या दिसून आल्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मात्र वन विभाग आणि रेस्क्यू टीमने पुन्हा कंपनीच्या परिसरात सकाळपासून शोध मोहीम राबवल्याने हा प्रकार समोर आलाय. रविवारी देखील बिबट्याने वन विभागाला गुंगारा दिल्याने त्यांच्या हाती काहीही लागले नाही. 2 दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्यानंतर तो या भागातून पुढे निघून गेल्याचा दावा वन विभागाने केला होता. त्याचसोबत या भागात पिंजरे देखील लावले होते. मात्र बिबट्याने पुन्हा मर्सिडीज बेंज कंपनीत रविवारी 10 मे रोजी पहाटे दर्शन दिल्याची बाब सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली. पुन्हा बिबट्या आढळून आल्याने कंपनीचे काम रविवारी संपूर्णपणे प्रभावित झाले होते. वन विभागाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील सॅनी हेवी इंडस्ट्रीज व मर्सिडीज बेंज कंपनीच्या परिसरात मागील आठवड्याभरात पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळत असल्याने खळबळ उडाली आहे. राजगुरुनगर तुकाईवाडी येथे खेड घाटात पुणे नाशिक महामार्गालगत एका स्टोरेज जवळ झुडपाखाली एक 50 ते 55 वयाचे अनोळखी इसमाचा मृतदेह खेड पोलिसांना मिळून आला आहे. मयत व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट असून ग्रे रंगाची पॅन्ट आहे. मयत कोणाच्या ओळखीचे असेल, कोणी ओळखत असेल तर खेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईलवर हाय असा आलेल्या महिलेचा मेसेज व त्याला केलेला रिप्लाय एका 55 वर्षीय व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. खेड तालुक्यातील दोंदी गावातील एका 55 वर्षीय व्यक्तीने याबाबत खेड पोलिसात 3 महिला व एका पुरुषाच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीला व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज आला. त्यांनी मेसेजला रिप्लाय केला. त्यानंतर मेसेज करणाऱ्या महिलेशी संभाषण झाले. मेसेज करणाऱ्या महिलेने संबंधित व्यक्तीशी ओळख काढून शिरोली तालुका खेड परिसरात भेटण्यास बोलवले. महिलेने आपल्या मावशीचे घर जवळ असून घरी जाऊ असे सांगून जवळच असलेल्या एका घरी नेले. त्यानंतर तिथे असलेल्या काही महिला व अनोळखी पुरुषाने तुझ्या पत्नीचा नंबर दे, त्यांना हा प्रकार कळवतो असे सांगत दमबाजी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या गळ्यातील 21 ग्रॅम वजनाची सुमारे 1.5 लाखाची चैन ओढून घेतली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे तालुका खेड गावाच्या हद्दीत मुंगसे वस्ती परिसरात माऊली अमृततील चहा टपरीच्या समोर दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून भरधाव वाहन गेल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. किसन रमेश भुजाडे, वय वर्ष 33, राहणार शिरूर, हा त्याची मोटारसायकल MH37 AM 5984 वरून चाकणकडे जात असताना चाकण शिक्रापूर रस्त्यावर शिक्रापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने किसनच्या मोटारसायकल समोरून जोरदार धडक दिली.
त्यामध्ये तो रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. तात्काळ त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच किसन भुजाडे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या 4 आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल देत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सन 2021 मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपींनी संगनमत करून पीडित मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर या नराधमांनी अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार आपल्या वासनेचे शिकार बनवले. या छळवणुकीत काही आरोपींनी पीडितेचा अनैसर्गिक छळ देखील केला होता. पीडितेने विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत असे आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असे. या प्रकरणी सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक छळ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या. भक्कम पुरावे आणि प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला. नोमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्नन जावेद खान, सोहेल शेर अली पिरझादे या चौघांनाही न्यायालयाने त्यांच्या कृत्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कडूस तालुका खेड येथील गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये प्रति महिन्याप्रमाणे स्वरश्रुती भजनी मंडळाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. यामध्ये संस्कृतीचे आणि आध्यात्मिक आनंदाचे एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हरिभक्तपरायण नामदेव महाराज ढमाले, उमेश ढमाले, संतोष तात्या ढमाले यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला भाविकांनी उपस्थित राहून भजनाचा आनंद घेतला. भजनांच्या सुरांनी आणि भक्तिरसाने मंदिर परिसर अक्षरशः भारावून गेला होता. महाप्रसादामध्ये झणझणीत मासवडी, चुलीवरची बाजरीची भाकर भाविकांसाठी एक खास आकर्षण ठरली आहे. पुणे हैदराबाद दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळण्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुण्याचे मुख्य बुलेट ट्रेन स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक दरम्यान आणि पिंपरी चिंचवडसाठी खेड तालुक्यात प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या प्राथमिक रेल्वे ॲटलासमध्ये पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्गाची प्राथमिक आखणी दर्शवण्यात आली आहे. या मार्गामुळे मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर आणि हैदराबाद ही महत्त्वाची शहरे अतिवेगवान रेल्वेने जोडली जाणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या 7 हायस्पीड रेल्वे मार्गांमध्ये महाराष्ट्रातील 2 मोठ्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात मुंबई, पुणे आणि पुणे हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी दावा केला होता की मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होईल, तर पुणे ते हैदराबाद हा प्रवास 2 तासांच्या आत म्हणजे सुमारे 1 तास 55 मिनिटात शक्य होणार आहे. सध्या सुरू असलेला अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे पुणे आणि हैदराबादपर्यंत विस्तारला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. पुणे जिल्ह्यात 4 मोठी स्थानके प्रस्तावित असल्याचं बोललं जात आहे. यातील प्राथमिक आराखड्यानुसार पुणे जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेची 4 महत्त्वाची स्थानके प्रस्तावित आहेत. मुंबईहून पुण्याकडे येताना पहिले स्थानक लोणावळा परिसरात मळवली आणि कामशेत दरम्यान असेल. त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी कुरुडी येथे स्थानक प्रस्तावित करण्यात आले. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक यांच्या दरम्यान प्रस्तावित असून हे स्थानक पुणे बुलेट ट्रेन स्टेशन म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर रेल्वे मार्ग शिंदवणे मार्गे बारामतीच्या दिशेने जाणार असून बारामती शहराबाहेर आणखी एक स्थानक प्रस्तावित आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग खेड तालुक्यासह हवेली तालुक्यातील काही गावांमधून जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर भूसंपादन होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यात यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झालेले असल्याने या भागातील नागरिकांचा आता कोणत्याही भूसंपादनास मोठा विरोध आहे. याचा प्रत्यय मागील काही दिवसात या भागातील नागरिकांच्या असंतोषातून दिसून आला होता. संपूर्ण मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग सुमारे 650 किलोमीटर लांबीचा असणार असून त्यासाठी 17.5 मीटर रुंदीची जागा भूसंपादनाद्वारे घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या मार्गावर एकूण 11 स्थानके प्रस्तावित आहेत. ही बुलेट ट्रेन पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील तब्बल 90 गावांमधून जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कुरवंडे, लोणावळा येथून मार्गाची सुरुवात होऊन इंदापूर तालुक्यातील चाकाटी हे शेवटचे गाव असणार आहे. त्यानंतर हा मार्ग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रकल्पाला खेड तालुक्यात खूप मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. या रेल्वेची खेड तालुक्यात सुरुवातीला असलेली अलाइनमेंट बदलण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खासदारांनी संसदेत आवाज उठवला होता.
त्यानंतर भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची अलाइनमेंट बदलण्यात आली. आता बदललेली अलाइनमेंट खेड तालुक्यात थेट अनेकांच्या घरांवरून जात असल्याने येथे मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. मागील काळात खेड तालुक्यातून याच पुनर्विचार होईल अशी आश्वासने वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दिली होती. ते आता काय ठोस भूमिका घेणार असा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान देशातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच रेल्वे मंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता प्रमुख शहरांचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या नेटवर्कवर काम केले जात आहे. तसेच रेल्वे आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे. रेल्वे मंत्र्यांनी याबाबत माध्यमांना सांगितले की नवीन हायस्पीड रेल्वे प्रकल्प अमरावतीला हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि मुंबई, पुण्याशी जोडण्यासाठी तयार करण्यात आला. यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होईल. संपूर्ण शहरात एक महत्त्वाचा कॉरिडॉर तयार होईल. यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर शेजारी राज्ये जोडली जाणार आहेत. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की बुलेट ट्रेन हा स्वप्नवत प्रकल्प आहे. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनमुळे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. 500 किलोमीटरचे अंतर 1 तास 57 मिनिटात पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई, सुरत, वापी, वडोदरा आणि अहमदाबाद जोडले जाणार आहे. 6 बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. प्रस्तावित बुलेट ट्रेन पुढील प्रमाणे: अमरावती ते हैदराबाद 70 मिनिटे 1 तास 10 मिनिटे, अमरावती ते चेन्नई 112 मिनिटे 1 तास 52 मिनिटे, हैदराबाद ते पुणे 1 तास 55 मिनिटे, पुणे ते मुंबई 48 मिनिटे, जवळपास पाऊण तास, हैदराबाद बंगळुरू 2 तास 8 मिनिटे. खेड तालुक्यातील वराळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. भीमयोद्धा ग्रुप वराळे यांच्याकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा खेड तालुक्यातील बारावकर आणि बागडे यांच्या विवाह सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्या. त्यांनी यावेळी शुभाशीर्वाद देताना काय सांगितले जाणून घेऊयात. आज या मंगलमय प्रसंगी चिरंजीव अजित श्री रामचंद्र सदाशिव बारोकर यांचे नातू व श्री वसौ सविता सतीश रामचंद्र बारोकर यांचे द्वितीय चिरंजीव, तसेच ची सौका प्राची कैलासवासी नामदेव राणा शंकर बागडे यांची नात व श्री रमेश नामदेव बागडे यांची पुतणी व श्री वसौ शशिकला विलास नामदेव बागडे यांची सुकन्या यांचा शुभविवाह आज या ठिकाणी पार पडतोय. बागडे व बागडे या दोन्ही कुटुंबियांनी आपल्याला जे प्रेमाचे आणि आदराचं आमंत्रण दिलं होतं त्याचा स्वीकार करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आदरणीय नितीन दादांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, संप्रदाय दोन्ही कुटुंबियांवरती मनापासून स्नेह असणारे अप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार, सगळे सोयरे, सहकार, कामगार, शेतकरी, वारकरी संप्रदाय आपण सर्वच जण वेळात वेळ काढून वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी व आपल्या हातातील अक्षतरूपी चांदण्यांचं शुंपण करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात. संयोजकांनी सुरुवातीपासून अनेकांचा नामोल्लेख. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.